हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपण ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री पाहत होतो। ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री मध्ये दोन प्रॉब्लेम ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे आणि हा थर्ड प्रॉब्लेम आहे। हा थर्ड प्रॉब्लेम पाहूयात मित्रांनो। बघा, टू फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर अ मॅन ऑब्झर्व द टॉप ऑफ अ टावर ऑन ऑपोजिट बँक मेकिंग अन अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ 61 डिग्री। बघा, समजा हा टावर आहे मित्रांनो, ठीक आहे, हा टावर आहे आणि टू फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर अ मॅन ऑब्झर्व द टॉप ऑफ द टावर ऑन द ऑपोजिट बँक मेकिंग अन अँगल ऑफ एलिव्हेशन 61 डिग्री। समजा रिव्हरचा हे एक आणि हे दोन असे बँक आहेत, ठीक आहे ना। तो तर ऑपोजिट बँक वरून तो ऑब्झर्व करतो टावर आणि मेकिंग अँगल किती, अँगल 61 डिग्री अँगल तयार करतो तो 61 डिग्री, मेकिंग अन अँगल ऑफ एलिव्हेशन 61 डिग्री। व्हेन ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड फ्रॉम द बँक अँड ऑब्झर्व द सेम टॉप ऑफ द टावर हिज लाईन ऑफ विजन मेकिंग अन अँगल ऑफ एलिव्हेशन 35 डिग्री। म्हणजे तो 50 मीटर पाठीमागे जातो, इथून 50 मीटर तो पाठीमागे गेलेला आहे। हे बघा, हा समजा ए बी काय आहे, बँक ए बी हे टावर आहे, सी पॉइंट पाशी तो होता आणि सी पॉइंट पासून तो जेव्हा टावरकडे पाहतो तेव्हा 61 डिग्री अँगल तयार झालेला आहे। त्यानंतर तो काय करतो, सी पॉइंट पासून डी पॉइंट पर्यंत पाठीमागे जातो मित्रांनो, पाठीमागे जातो आणि तो पाठीमागे किती गेलेला आहे, 50 मीटर अंतर पाठीमागे गेलेला आहे। आणि त्यानंतर जो तो अँगल तयार करतो तो अँगल सांगितलेला आहे आपल्याला 35 डिग्री। अँगल ऑफ एलिव्हेशन काय सांगितलेलं आहे, 35 डिग्री, 35 डिग्री। तर फाइंड द हाईट ऑफ द टावर अँड विड्थ ऑफ द रिव्हर। तर आपल्याला हाईट ऑफ टावर आणि विड्थ ऑफ रिव्हर विचारलेले आहे। समजा ही विड्थ आहे रिव्हरची बीसी आणि ती बीसी आपण एक्स घेतोय, एक्स इज दी विड्थ ऑफ रिव्हर। आणि ए बी हा टावर आहे, त्याची हाईट आपण एच घेऊया, एच बी दी हाईट ऑफ टावर, एच बी दी हाईट ऑफ टावर। तर हीच डायग्राम पुढे घेऊयात मित्रांनो। बघा, ए बी सी अँड डी, ए बी सी डी। ए बी इज दी हाईट ऑफ टावर, ए बी काय आहे मित्रांनो, हाईट ऑफ टावर आहे एच। BC is the width of river and it is x, ठीक आहे। CD डिस्टन्स, सी पॉइंट पासून तो काय गेलेला आहे, 50 मीटर बॅकवर्ड गेलेला आहे। मी CD दिलेला आहे आपल्याला 50 मीटर, ठीक आहे। आणि आपल्याला हा अँगल ऑफ एलिव्हेशन किती सांगितलेला आहे, हा आहे 61 डिग्री आणि हा आहे 35 डिग्री, ठीक आहे। हा 61 डिग्री आणि एक 35 डिग्री। बघा, लिहून घ्या। लेट सेग ए बी इज दी हाईट इज दी टावर, टावर ए बी काय आहे, टावर। देयरफॉर एच बी दी हाईट ऑफ टावर, एच काय आहे मित्रांनो, टावरची हाईट आपण घेतलेली आहे, एच बी दी हाईट ऑफ टावर। एक्स बी दी विड्थ ऑफ रिव्हर, रिव्हरची विड्थ काय दिलेली आहे मित्रांनो आपल्याला, एक्स घेतलेली आपण, एक्स बी दी विड्थ ऑफ रिव्हर। एक्स बी दी विड्थ ऑफ रिव्हर। तर बघा, इथे मला दिलेलं काय आहे मित्रांनो, बघा, tan 61 डिग्री दिलेला आहे 1.8 and tan 35 डिग्री इज 0.7। tan 61 डिग्री इज इक्वल टू 1.8 and tan 35 डिग्री इज इक्वल टू 0.7 हे मला दिलेलं आहे। तर मला एच आणि एक्स फाइंड आउट करायचं आहे। एच म्हणजे काय आहे मित्रांनो, हाईट ऑफ टावर आणि एक्स म्हणजे काय आहे, विड्थ ऑफ
विड्थ ऑफ रिव्हर. म्हणजे बघा ही BC विड्थ ऑफ रिव्हर आहे. या बँकला म्हणजे या टोकाला, या नदीच्या या टोकाला उभा होता. त्यानंतर त्याने काय केलेलं आहे, 50 मीटर पाठीमागं गेलेला आहे. ठीक आहे, 50 मीटर पाठीमागं. म्हणजे हे नदीचे दोन टोक आहे, B अँड C. ठीक आहे, तर पहिले C या विरुद्ध टोकाला होता. या टोकापासून त्याने टावरला पाहिलेला आहे. टावरकडे पाहते वेळेस त्याचा अँगल ऑफ एलिव्हेशन 61 डिग्री झालेला आहे. त्यानंतर C पॉइंट पासून तो काय केलेला आहे, C पॉइंट पासून पाठीमागं 50 मीटर पाठीमागं गेलेला आहे. नंतर पुन्हा त्या टोकाकडे, त्या टावरच्या टोकाकडे तो पाहत आहे. तेव्हा त्याने तयार केलेला अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे मित्रांनो, 35 डिग्री. बघा जर एखादा टावर असेल, ठीक आहे, त्या टावरकर जर असं जवळ जात असेल मी त्या टावरच्या जवळ, तर जाते वेळेस जो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे माझा तो इन्क्रीज होत जातो मित्रांनो. जर जवळ त्या टावरच्या जवळ जात असेल तर, अगदी जवळ गेले तर टावरकडे पाहते वेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन खूप जास्त असतो. ठीक आहे, टावरच्या जसं तुम्ही दूर जाल, ठीक आहे, दूर जात असाल तेव्हा जर टावरकडे तुम्ही पाहत असाल तर अँगल ऑफ एलिव्हेशन कमी होत जातो. त्याप्रमाणेच हे जवळ गेल्याच्या नंतर अँगल ऑफ एलिव्हेशन काय झालेलं आहे, जास्त झालेलं आहे 61 डिग्री. आणि पाठीमागे आल्याच्या नंतर अँगल ऑफ एलिव्हेशन काय झालेलं आहे, कमी झालेला आहे 35 डिग्री. ठीक आहे, तर आपल्याला H आणि X फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो बघा tan 61 दिलेला आहे. इथे मी tan 61 डिग्री इज इक्वल टू काय येणार आहे, या डायग्राम मध्ये tan थिटा काय असतं मित्रांनो, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड इन ट्रायंगल ABC. मी घेतो तुम्ही इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये tan 61 डिग्री इज इक्वल टू काय येतं, अपोजिट साइड आहे H अपॉन X, किंवा असं पण मी लिहू शकतो इन ट्रायंगल ABC tan 61 म्हणजे काय असतं, AB डिवायडेड बाय BC असतं मित्रांनो. AB काय आहे, AB आहे H डिवायडेड बाय BC आहे X. मला tan 61 दिलेला आहे मित्रांनो, काय दिलेला आहे 1.8. तर बघा 1.8 इज इक्वल टू H अपॉन X. ठीक आहे, 1.8 इज इक्वल टू काय आहे, 1.8 इज इक्वल टू H अपॉन X. देअरफॉर H इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, 1.8 X. H इज इक्वल टू 1.8 X. यालाच मी काय करतो, या H ला 10 ने मल्टिप्लाय करतो मित्रांनो. ठीक आहे, 10 ने मल्टिप्लाय करतो, मीन्स 10H इज इक्वल टू काय येतं 18X. ठीक आहे, हा आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. 10H इज इक्वल टू 18X हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर आता हा छोटा ट्रायंगल झालेला आहे. आता हा मोठ्या ट्रायंगल मध्ये टॅनचा फॉर्म्युला वापरतो मी इन ट्रायंगल ABD. इन ट्रायंगल ABD, त्रिकोण ABD मध्ये बघा tan 35 डिग्री, tan 35 इज इक्वल टू काय आहे मित्रांनो, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड काय आहे AB डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड काय आहे मित्रांनो, BD आहे, डिवायडेड बाय BD. AB म्हणजे काय दिलेला आहे आपल्याला, AB दिलेला आहे H डिवायडेड बाय BD काय असेल मित्रांनो, BD बरोबर BC प्लस CD येणार आहे. BD इज इक्वल टू काय येणार आहे, BC प्लस CD. BC प्लस CD. H अपॉन BC काय आलेला आहे, X प्लस CD आहे 50. ठीक आहे, H अपॉन X प्लस 50. tan 35 डिग्री इज इक्वल टू काय आहे 0.7 इज इक्वल टू H अपॉन X प्लस 50. H अपॉन X प्लस 50. मित्रांनो मी याला काय करतो, 0.7 इंटू X प्लस 50 इज इक्वल टू H. ठीक आहे, आता याला मी 10 ने मल्टिप्लाय करतो, 10 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. 10 ने या इक्वेशनला मल्टिप्लाय केले तर ह्या 0.7 च्या जागी काय येईल, 7 इंटू X प्लस 50 इज इक्वल टू 10H. 7 आणि याला इक्वेशन नंबर सेकंड. एक मिनिट, इक्वेशन नंबर सेकंड आठवत नाही जायचं, 10H. ठीक आहे, यानंतर आता इथे लिहितो मित्रांनो, जागा नाहीये तर इथे लिहूयात. बघा यालाच काय लिहू शकतो, 7X प्लस 350 इज इक्वल टू 10H. याला इक्वेशन नंबर सेकंड देतो. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे मित्रांनो, 10H इज इक्वल टू 18X आहे. आणि इक्वेशन नंबर सेकंड 7X प्लस 350 इज इक्वल टू 10H आहे. ठीक आहे, 10H आहे. म्हणजे मी याला इक्वल केल्याच्या नंतर काय येऊ शकतो मित्रांनो, हे 10H आहे, 10H आहे.
means therefore 7x from equation first and second, from equation first and second, equation 1 व 2 वरून 7x plus 350 is equal to 18x. ठीक है, 350 is equal to हा 18x, हा 7x इकडे जाऊन काय होईल -7x. ठीक आहे, मीन्स 350 is equal to 11x. therefore x is equal to काय येतं मित्रांनो 350 divided by 11. x is equal to 350 divided by 11 आणि हे येणार आहे 31.82 मीटर. 31.82 मीटर हे काय आलेलं आहे मित्रांनो width of river. width of river x is equal to 31.82 मीटर. therefore width of river is 31.82 मीटर. मित्रांनो विड्थ आणि हाईट ऑफ रिव्हर पण हाईट ऑफ टावर पण मला विचारलेली आहे. हाईट ऑफ टावर आपण घेतलेली आहे h. तर h इज इक्वल टू काय असतं मित्रांनो 1.8x असतं. बरोबर आहे, x माहिती झालेला आहे तर h मी फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर h इज इक्वल टू 1.8 इंटू x म्हणजेच काय 1.8 इंटू 31.82 मीटर आणि ते येणार आहे 57.28. काय येणार आहे मित्रांनो 57.28 मीटर. मीन्स देअरफॉर द हाईट ऑफ टावर इज 57.28 मीटर. लिहू शकतो देअरफॉर द हाईट ऑफ टावर इज 57.28 मीटर. ठीक आहे मित्रांनो, समजलं असेल. बघा आपल्याला दिलं काय होतं, आपल्याला समजा हा एबी टावर दिला होता. ठीक आहे, एबी इज अ टावर आणि बीसी काय आहे विड्थ ऑफ रिव्हर आहे. ही विड्थ आहे या रिव्हरची. ठीक आहे, ही रिव्हरची विड्थ आहे. तर रिव्हरच्या अपोजिट साइडला अपोजिट बँक ऑफ रिव्हर त्याच्यावर तिथून पाहिल्याच्या नंतर टावरच्या टॉपला पाहिल्याच्या नंतर मी 61 डिग्रीचा एलिव्हेशन अँगल करतो. ठीक आहे, असं वरती पाहते वेळेस. ठीक आहे, त्यानंतर 50 मीटर पाठीमागे गेलेलो आहो मी. ठीक आहे, 50 मीटर पाठीमागे गेल्याच्या नंतर अँगल ऑफ एलिव्हेशन काय झालेला आहे 35 डिग्री झालेला आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की हाईट ऑफ टावर आणि विड्थ ऑफ रिव्हर फाइंड आउट करा. तर त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. इथे टॅन 61 डिग्री आणि टॅन 35 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे, इक्वेशन मध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण फाइंड आउट केलं आणि आन्सर आलेला आहे 57.28 हाईट ऑफ टावर अँड विड्थ ऑफ रिव्हर इज 31.82 मीटर. ठीक आहे, नक्कीच समजला असेल हा क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा मित्रांनो हा क्वेश्चन पण रोशनी saw an eagle on the top of the tree at an angle of elevation of 61 degree. ठीक आहे ना, रोशनीने काय केलेलं आहे, एक ट्री आहे, RS इज अ ट्री. ठीक आहे, आपण RS ट्री सांगू शकतो आणि रोशनीने इथे एक एगल पाहिलेला आहे R या पॉइंट पाशी. ठीक आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन काय केलेलं आहे तिने 61 डिग्री. वरती पाहते वेळेसचा अँगल ऑफ एलिव्हेशन काय केलेला आहे 61 डिग्री. while she was standing at the door of the her house. जिथं ती काय आहे हाऊस तिचं जे घर आहे त्या घराच्या दारातून ती पाहत आहे तेव्हा तिने अँगल ऑफ एलिव्हेशन काय केलेला आहे 61 डिग्री त्या एगल कडे पाहते वेळेस. ठीक आहे, नंतर बघा मित्रांनो शी वेंट ऑन द टेरेस ऑफ द हाऊस सो दॅट शी कुड सी इट क्लिअरली. नंतर तिने काय केलेलं आहे तिच्या हाऊसच्या टेरेसवर गेलेले आहे. PQ हे तिचा हाऊस आहे, तर हाऊसच्या टेरेसवर गेलेले आहे Q या पॉइंट पाशी आणि वर टेरेसवर जाऊन पुन्हा ती त्या एगलकडे पाहत आहे तेव्हा तिने तयार केलेला अँगल ऑफ एलिव्हेशन हा 52 डिग्री आहे. बघा सो दॅट शी कुड सी इट क्लिअरली. द टेरेस वॉज अ हाईट ऑफ 4 मीटर आणि या टेरेसची हाईट किती आहे 4 मीटर आहे. व्हाईल ऑब्झर्विंग द एगल फ्रॉम देअर द अँगल ऑफ एलिव्हेशन वॉज 52 डिग्री. तेव्हा ती जेव्हा त्या एगलकडे पाहते तेव्हा तिने तयार केलेला अँगल ऑफ एलिव्हेशन काय आहे 52 डिग्री आहे. ऍट व्हॉट हाईट फ्रॉम द ग्राउंड वॉज द एगल. तर ते एगल त्या ग्राउंड पासून किती हाईटला असेल म्हणजे RS हाईटला आहे मित्रांनो. तर ती हाईट आपल्याला विचारलेला आहे. फाइंड द आन्सर करेक्ट अप टू नियरेस्ट इंटिजर.
आन्सर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इथं tan 61 दिलेला आहे, tan 52 दिलेला आहे, tan 29 आणि tan 78 दिलेला आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही करू शकता. बघा पुन्हा डायग्राम काढून घ्या. एक मिनिट. पहा मित्रांनो, तर आपण डायग्राम काढून घेतलेली आहे. इकडे बघा, रोशनीने हे इथे एगल पाहिलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा हा PQ का आहे, हाऊस आहे, रोशनीचे हाऊस आहे. तिने घराच्या दारामधून जेव्हा त्या एगलकडे पाहिलं तेव्हा अँगल ऑफ एलिव्हेशन 61 डिग्री केला होता. नंतर ती वरती टेरेसवर गेलेली आहे आणि टेरेसवरून क्लिअरली ते एगल क्लिअरली पाहण्यासाठी ती टेरेसवर गेलेली आहे, Q या इथे. आणि इथून तिने एगलला पाहिलं तेव्हा अँगल ऑफ एलिव्हेशन 52 डिग्री झालेला आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे की त्या एगलची हाईट या ग्राउंड पासून किती उंच अंतरावर तो एगल असेल हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, हिअर RS इज दी ट्री. ठीक आहे, RS का आहे, ट्रीच्या वरती टोकाला तो बसलेला आहे. ठीक आहे, अँड PQ इज दी हाऊस. PQ का आहे, हाऊस आहे. ठीक आहे, ड्रॉ QT परपेंडिक्युलर टू RS. QT मी परपेंडिक्युलर टाकलेला आहे RS सोबत. ठीक आहे ना, जेव्हा परपेंडिक्युलर केला त्यानंतर मला असं लक्षात येईल की हा QTSP इज अ रेक्टँगल. देअरफॉर QTSP इज ए रेक्टँगल. आणि आपल्याला रेक्टँगलची प्रॉपर्टी माहिती आहे मित्रांनो. रेक्टँगलची काय प्रॉपर्टी असते की समोरासमोरील बाजू समान असतात. त्यामुळे देअरफॉर PQ इज इक्वल टू ST इज इक्वल टू 4. कारण PQ आपल्याला PQ किंवा QP काय दिलेला आहे, 4 दिलेला आहे. हाऊसची हाईट तेवढीच PS ची हाईट येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर अँड TQ इज इक्वल टू SP. TQ इज इक्वल टू काय येणार आहे मित्रांनो, SP येणार आहे माझं. ठीक आहे मित्रांनो, मी हा X घेतो तर हा TQ पण काय येणार आहे, X येणार आहे. ठीक आहे, TQ पण काय येणार आहे, X येणार आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन ट्री अँड हाऊस, डिस्टन्स बिटवीन ट्री अँड हाऊस इज X घेतोय मी. ठीक आहे, X इज द डिस्टन्स बिटवीन ट्री अँड हाऊस. बघा मित्रांनो, आता या ट्रायंगल RSP मध्ये, इन ट्रायंगल RSP, ठीक आहे, RSP मध्ये हा 90 डिग्री आहे. ठीक आहे, हा 61 डिग्री आहे. मग हा किती होणार आहे मित्रांनो, 29 डिग्री होणार आहे. SRP काय होणार आहे, 29 डिग्री. अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल P इज इक्वल टू 61 डिग्री. देअरफॉर अँगल SRP इज इक्वल टू काय होणार आहे मित्रांनो, 29 डिग्री. ठीक आहे, त्यानंतर बघा, इन ट्रायंगल RTQ मध्ये, RTQ हा T अँगल T काय आहे मित्रांनो, अँगल T इज इक्वल टू 90 डिग्री आहे. त्यानंतर अँगल Q इज इक्वल टू 52 डिग्री आहे. तर मला सांगा अँगल TRQ, अँगल TRQ इज इक्वल टू काय येणार आहे मित्रांनो, TRQ 38 डिग्री येणार आहे. अँगल TRQ 38 डिग्री. आता मी इथे टॅन वापरतो, टॅनचा टॅन 29 डिग्री इज इक्वल टू काय येणार आहे बघा, हा 29 टॅन 29 या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल SRP मध्ये टॅन 29 म्हणजे काय येतं, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड येत असतं मित्रांनो. बरोबर आहे, अपोजिट साइड काय आहे SP अपॉन ऍडजस्टंट साइड काय आहे RS. SP आहे X अपॉन RS काय आहे मित्रांनो y+4. मला सांगा टॅन 29 किती आहे, टॅन 29 आपल्याला दिलेला आहे 0.55, म्हणजे 0.55
0.55 इज इक्वल टू x अपॉन y प्लस 4 लिहू शकतो मित्रांनो. 0.55 इज इक्वल टू x अपॉन y प्लस 4. त्याला x इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, देअरफॉर x इज इक्वल टू 0.55 इंटू y प्लस 4. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर आता बघा हा tan 29 वापरलेला आहे. आता या ट्रायंगल मध्ये मी tan 38 वापरतो मित्रांनो. tan इन ट्रायंगल RTQ मध्ये tan 38 डिग्री बरोबर काय येतं मित्रांनो, tan 38 इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड काय आहे TQ अपॉन ऍडजस्टंट साइड काय आहे मित्रांनो RT. TQ बरोबर काय आहे x आहे, बरोबर आहे. हा TQ बरोबर x अपॉन RTY. ठीक आहे, x अपॉन y. मला सांगा tan 38 काय आहे 0.78 मीन्स 0.78 इज इक्वल टू x अपॉन y. देअरफॉर x इज इक्वल टू 0.78y. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. आता बघा हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट, हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी कॅन राईट फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन 1 व 2 वरून मी काय लिहू शकतो मित्रांनो, 1 व 2 वरून ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 0.55 इन ब्रॅकेट y प्लस 4 इज इक्वल टू काय लिहू शकतो 0.78y. ठीक आहे, 0.78y. मित्रांनो याला मी काय करतो 100 ने मल्टिप्लाय करतो तर 55 y प्लस 4 इज इक्वल टू येतं 78y. ठीक आहे, मीन्स यालाच काय येतं 55y प्लस 5 ला 0 हातचे 2 5 21 21 22 220 इज इक्वल टू 78y. देअरफॉर 78y मायनस 55y इज इक्वल टू 220. 3 आणि हे 2 20 इज इक्वल टू 220. ठीक आहे, देअरफॉर y इज इक्वल टू 220 डिवायडेड बाय 23. देअरफॉर y इज इक्वल टू काय येतं मित्रांनो फाइंड आउट करा तुम्ही. आता y इज इक्वल टू काय येणार आहे तर y इज इक्वल टू येतं मित्रांनो 9.565. 9.565. बघा आपल्याला नियरेस्ट इंटिजर पर्यंत विचारलेलं आहे. नियरेस्ट याच्या जवळचा इंटिजर कोणता आहे मित्रांनो 5.56 आहे. सॉरी 9.56 आहे. इथं 9.4 आला असता 9.4 आला असता तर नियरेस्ट इंटिजर आला असता 9. पण इथं 9.56 आहे. 5 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आहे म्हणजे नियरेस्ट इंटिजर तुमचा 10 येणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू आपण 10 घेऊ शकतो. ठीक आहे, 10 मीटर. तर मीटर मध्येच दिलेलं आहे ना सर्व गोष्टी, तर 10 मीटर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला विचारलेलं काय आहे एगलची हाईट विचारलेली आहे. मीन्स हे y आपलं 10 मीटर आलेलं आहे. एगल टोटल RS हाईटला आहे. ठीक आहे, y आपला RT 10 मीटर आलेला आहे. टोटल एगल RS हाईटला आहे म्हणजे RT प्लस TS मीन्स 10 प्लस 4 14 मीटर हाईटला असणार आहे. देअरफॉर RS इज इक्वल टू काय आहे y प्लस 4 मीन्स 10 प्लस 4. RS काय येणार आहे 14. देअरफॉर एगल इज at height of 14 मीटर. किती मीटर हाईटला असणार आहे मित्रांनो 14 मीटर हाईटला असणार आहे. हा खूप इझी क्वेश्चन होता मित्रांनो, नक्कीच समजला असेल तुम्हाला. ठीक आहे, आपण बघा काय काय पाहिलेलं आहे. पहिले RS ही ट्रीची हाईट आहे. ठीक आहे, या R हाईटला एगल होता. ठीक आहे, मी काय केलेलं आहे समजा रोशनीनं काय केलेलं आहे, रोशनी हे रोशनीचं घर आहे समजा हाऊस आहे आणि तिच्या दारात उभं राहून तिनं त्या ट्रीकडे पाहिलं वरती शेंड्याकडे त्या टॉपकडे ट्रीच्या, तर वरती तिला तो एगल दिसलेला आहे आणि तेव्हा तिने केलेला अँगल ऑफ एलिव्हेशन हा 61 डिग्री आहे.
ठीक आहे. नंतर ते काय म्हटले की तिला वाटलं की बाबा बरोबर ठीक दिसत नाहीये तो एगल, आपण हाऊस घराच्या वरती टेरेसवर जावं. ती घराच्या वरती टेरेसवर गेलेली आहे क्यूला, आणि वरती टेरेसवर जाऊन पुन्हा तिने एगलकडे पाहिल्याच्या नंतर तिने अँगल ऑफ एलिव्हेशन 52 डिग्री केलेला आहे. तर त्या घराचा जे हाऊस आहे त्या हाऊसची हाईट दिलेली आहे त्यांनी 4 मीटर हाईट दिलेली आहे. ठीक आहे. तर त्याप्रमाणे ही जर 4 मीटर असेल तर हे पण 4 मीटर येणार आहे. हा रेक्टँगल येणार आहे. हा रेक्टँगल आल्यामुळे हे SP इज इक्वल टू TQ आणि TS इज इक्वल टू QP येणार आहे. कशामुळे? कारण समोरील बाजू रेक्टँगलच्या समान असतात. त्याप्रमाणे आपण इथे फॉर्म्युला वापरलेला या हा जो ट्रायंगल आहे RSP, या ट्रायंगलमध्ये टॅनचा फॉर्म्युला वापरलेला आहे, आणि हा छोटा ट्रायंगल आहे या ट्रायंगलमध्ये टॅनचा फॉर्म्युला वापरलेला आहे. हे 29 कशामुळे आलं? कारण हे जर 61 आहे, हे 90 आहे, तर हे 29 येणार. कारण सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल काय असतं? 180 डिग्री असतं. त्याप्रमाणे आणि या ट्रायंगलमध्ये पण हे 90 डिग्री आहे, हे 52 डिग्री आहे, तर हा अँगल काय येणार आहे? 38 डिग्रीचा येणार आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे टॅन 29 आणि टॅन 38 हे या डायग्राम मध्ये आपण वापरलेलं आहे, आणि त्याप्रमाणे आन्सर फाइंड आउट केलेला आहे. ठीक आहे. नक्कीच समजलेला असेल हा क्वेश्चन. तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा क्वेश्चन पाहूयात. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे? अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू अ स्टॉर्म. एक झाड वादळामुळे काय झालेलं आहे? पडलेलं आहे. इट्स ब्रोकन अपर पार्ट वॉज सो इन्क्लाइंड दॅट इट स्टॉप टचेस द ग्राउंड मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री. बघा मी काय सांगतो की हे एक ट्री आहे. ठीक आहे. हे एक ट्री आहे. एक मिनिट, स्ट्रेट दाखवा तुम्ही, स्ट्रेट दाखवा तुम्ही. हे ट्री आहे समजा. ठीक आहे. ट्री आहे. AB मी काय घेतो? हे ट्री आहे. AB हे ट्री आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? इट्स ब्रोकन अपर पार्ट वॉज सो इन्क्लाइंड दॅट इट टॉप टचेस द ग्राउंड मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री. हा ट्री C पार्ट पासून काय झालेला आहे? ब्रोक झालेला आहे. ठीक आहे. ब्रोकन झालेला आहे, आणि त्याचा जो टॉप आहे तो काय करतो? तो टॉप ग्राउंडला टच करतो. त्याचा टॉप काय करतो? या ग्राउंडला टच करतो, मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री. 30 डिग्री अँगलचा कोन तयार करतो. म्हणजे हा ब्रोकन पार्ट खाली पडून काय करतो? 30 डिग्री अँगलचा कोन तयार करतोय. ठीक आहे ना. विथ द ग्राउंड द डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री अँड द पॉइंट व्हेअर द टॉप टचेस द ग्राउंड वॉज 10 मीटर. म्हणजे ह्या ट्रीचं जे फूट आहे इथून हा जो टच होतोय इथपर्यंतचं जे डिस्टन्स दिलेलं आहे ते दिलेलं आहे आपल्याला 10 मीटर. काय दिलेलं आहे? 10 मीटर दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द हाईट ऑफ ट्री. त्या ट्रीची हाईट विचारलेली आहे. म्हणजे मित्रांनो ट्रीची हाईट किती आहे? AB ही ट्रीची हाईट असणार आहे. तर आपल्याला AB हाईट विचारलेली आहे. मित्रांनो मी काय घेतो? हे बघा, हा X घेतो, हे Y घेतो. ठीक आहे. X Y AC पासून तो खाली टच झालेला आहे ब्रोकन होऊन. मित्रांनो हा इथून इथपर्यंत ब्रोकन होऊन टच झालेला आहे. म्हणजे याची जी हाईट असणार आहे AC, तीच हाईट कशाची असणार आहे? हा CBD समजा, या CD ची हाईट असणार आहे. बरोबर आहे. कारण हाच पार्ट खाली आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे यांची जी हाईट आहे तीच ही याची हाईट असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? X प्लस Y आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, कारण AB ही हाईट आहे. ठीक आहे. तर आपण फॉर्म्युला वापरूया मित्रांनो. हिअर AB इज द ट्री. AB काय आहे? ट्री आहे. अँड द ट्री इज ब्रोकन. The tree is broken at point C. ट्री कुठं ब्रोक होत आहे? C पॉइंट पाशी ब्रोक होत आहे. ठीक आहे. खाली. and
top of the tree touches at point D after broken. म्हणजे ते झाड मोडल्याच्या नंतर त्याचा टॉप कुठं टच करत आहे, डी पॉइंटला टच करत आहे. ठीक आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू CD. AC इज इक्वल टू काय असणार आहे, CD, आणि इज इक्वल टू मी घेतो Y. ठीक आहे, इज इक्वल टू Y. अँड CB इज इक्वल टू X. CB इज इक्वल टू काय घेतो मित्रांनो, मी X घेतो. हा 90 डिग्री आहे. ठीक आहे, हा 30 डिग्री आहे, म्हणजे 100% हा काय येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. हा 60 डिग्री येणार आहे. ठीक आहे, बघा इन ट्रायंगल CBD, त्रिकोण CBD मध्ये मित्रांनो मी काय वापरतो, tan 30 डिग्री इज इक्वल टू काय असतं, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. बरोबर आहे. अपोजिट साइड काय आहे, CB अपॉन ऍडजस्टंट साइड काय आहे मित्रांनो, BD. CB अपॉन BD. tan 30 1/√3 इज इक्वल टू CB काय दिलेलं आहे मित्रांनो, X अपॉन BD काय दिलेलं आहे, 10. ठीक आहे, 10. देअरफॉर X इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय √3 आलेलं आहे. X काय आलेला आहे मित्रांनो माझं, 10 डिवायडेड बाय √3 आलेला आहे. X जर 10 डिवायडेड बाय √3 आलं म्हणजे मीच बघा मित्रांनो, या ट्रायंगल CBD मध्ये हा काय आहे, 30 अंश कोणासमोरील बाजू CB आहे. बरोबर आहे. 30 अंश कोणासमोरील बाजू CB आहे आणि 90 डिग्री अँगलच्या समोरची बाजू काय आहे, CD आहे. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो, 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड ही हायपोटेनियसच्या हाफ असते. म्हणजे जर ही साइड 10√3 असेल तर हायपोटेनियस या साइडच्या दुप्पट असणार आहे. बरोबर आहे. हायपोटेनियस आहे CD या साइडच्या काय असणार आहे, दुप्पट, म्हणजे 20√3 येणार आहे. देअरफॉर CD इज इक्वल टू 20/√3. कळालं का? कारण 30 अंश कोणासमोरील बाजूच्या, वाटलंच तर पुन्हा आपण घेऊयात. ठीक आहे, तुम्हाला समजणार नाही डायरेक्टली. CB इज इक्वल टू हाफ ऑफ CD. CB इज इक्वल टू हाफ ऑफ CD असतं. ठीक आहे, कारण 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. त्याप्रमाणे CB काय आहे आपल्याकडे, 10/√3 इज इक्वल टू 1/2 CD. ठीक आहे. देअरफॉर CD इज इक्वल टू, हा 2 इकडे आला, 20 डिवायडेड बाय √3. CD काय आलेलं आहे, 20 डिवायडेड बाय √3. आपल्याला हाईट ऑफ ट्री विचारलेली आहे मित्रांनो. आपल्याला CB माहिती झालेली आहे, AC माहिती झालेली आहे. यावरून आपण आता हा CB आणि CD माहिती झालेली आहे. AC काय येणार आहे, सेम CD एवढी, जे CD जितकी आहे तीच AC येणार आहे. देअरफॉर AC काय येणार आहे, AC इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय √3. देअरफॉर हाईट ऑफ ट्री इज इक्वल टू, हाईट ऑफ ट्री काय येणार आहे, AC प्लस CB. AC प्लस CB. AC किती आहे मित्रांनो, 20 डिवायडेड बाय √3 प्लस CB आहे, CB आहे 10 डिवायडेड बाय √3. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन 30/√3. 30/√3 यालाच काय लिहू शकतो मित्रांनो मी, 30/√3 10 इंटू 3/√3. मीन्स यालाच 10 इंटू 3 ला काय लिहू शकतो मी, √3 इंटू √3. √3 इंटू √3 डिवायडेड बाय √3. √3 गेट कॅन्सल, हे येणार आहे 10√3. मीन्स हाईट ऑफ ट्री इज 10√3. ठीक आहे, हाईट ऑफ ट्री काय येणार आहे, 10√3. ठीक आहे. हाईट ऑफ ट्री काय येणार आहे मित्रांनो, 10√3 येणार आहे. 10√3 हे करू शकता तुम्ही. ठीक आहे, 10√3 इज द करेक्ट आन्सर.
चला बाकी जे क्वेश्चन आहेत मित्रांनो, बाकी क्वेश्चन आता याच क्वेश्चनवर आधारित, हे थोडे हार्ड क्वेश्चन होते, जास्त हार्ड नाही, कारण हे आपल्याला सॉल्व एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, टेक्स्ट बुक मध्ये जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये हे सॉल्व एक्झाम्पल आहेत, पण याच्यापेक्षा खूप इझी प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये एक्झाम्पल आहेत. जर हे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल नक्कीच इझी जातील. तर प्रॅक्टिस सेट 6.1 हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला नक्कीच हे क्वेश्चन समजले असतील आणि या क्वेश्चनवरच आधारित सेम असाच याच क्वेश्चनवर आधारित प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतील. ठीक आहे, जर काही अडचण असेल तर नक्की माझा मोबाईल नंबर तर आहे तुमच्याकडे 8767325427 या मोबाईल नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलवर विचारू शकता. ठीक आहे, जर कॉलला आन्सर नाही आला तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. एखादा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला नसेल तर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवर तो प्रॉब्लेम विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.